6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकीच्या प्रचारात जर कोणता मुद्दा सर्वाधिक गाजला असेल तर तो म्हणजे वोट चोरीचा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला होता की भाजप निवडणूक आयोगासोबत मिळून वोट चोरी करत आहे. खरं तर निवडणूक आयोगानं मतदानाच्या आधी बिहारमध्ये SIR मोहिमेची घोषणा केली होती. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अर्थातच मतदारांची पडताळणी. पण या मोहिमेच्या नावाखाली निवडणूक आयोग वैध मतदारांची नावं मतदार यादीतून वगळत आहे. त्यामुळे ही मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. बिहारनंतर नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. SIR विरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता न्यायालयानं आपला निकाल दिला आहे. या निकालानंतर विरोधकांचा वोट चोरीचा मुद्दा त्यांच्यावर उलटल्याच्या चर्चा आहेत. या निकालावरून वादालाही सुरुवात झाली आहे. नक्की घडलंय काय? SIR विरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काय निकाल दिला? या मुद्द्यावर न्यायालयाचं काय म्हणणं आहे? त्यावरून एवढा वाद का होतोय? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी नेमका वाद काय होता ते समजून घेऊ. तर निवडणूक आयोगानं आतापर्यंत भारतातले 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR म्हणजेच मतदारांच्या पडताळणीची मोहीम राबवली आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की देशातली मतदार यादी आउटडेटेड झाली आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर घुसखोर झाले आहेत. खोट्या नावांचा यादीत समावेश झालाय. तसंच अनेक जण स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी गेले. अनेकांचा मृत्यू झाला. पण त्यांची नावं अजूनही मतदार यादीत आहेत. ती नावं वगळून फक्त वैध लोकांची नावच मतदार यादीत ठेवली जावी, यासाठी SIR मोहीम असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. पण अनेकांचा याला विरोधही आहे. SIR विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांचा युक्तिवाद होता की निवडणूक आयोगाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांची चौकशी करण्याचे अधिकार नाहीत. विरोधकांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग या माध्यमातून अप्रत्यक्षपणे नागरिकतेची तपासणी करत आहे. सामान्य नागरिकांना जबरदस्तीने त्यांचं नागरिकत्व सिद्ध करायला लावलं जातंय. नागरिकत्वाचा निर्णय घेण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारकडे आहेत, निवडणूक आयोगाकडे नाहीत, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. या प्रक्रियेमुळे लाखो लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावला जाऊ शकतो, असा दावा विरोधकांचा आहे. कारण गरीब आणि स्थलांतरित मतदार अनेक दशकं जुनी कागदपत्र पुरावे म्हणून सादर करू शकत नाहीत. यासाठी विरोधकांनी प्रत्येक राज्यातून ज्याप्रमाणे नावं वगळण्यात आली त्याचा दाखला दिला. आतापर्यंत जेवढ्या राज्यांमध्ये SIR मोहीम राबवण्यात आली तिथून एकत्रितपणे तब्बल 5 कोटी नावं वगळण्यात आली आहेत. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 2 कोटी नावं वगळण्यात आली. पश्चिम बंगालमधून जवळपास 90 लाख नावं वगळण्यात आली आहेत. तामिळनाडूमधून 74 लाख तर बिहारमधून 65 लाख नावं वगळली गेली आहेत. या विरोधातच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयानं बुधवारी 27 मे रोजी आपला निकाल दिला. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत जस्टिस जयमाल्य बागची आणि जस्टिस विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आता सर्वोच्च न्यायालयानं SIR वर नेमका काय निकाल दिलाय आणि यावरून नवा वाद कसा सुरू झालाय ते पाहू. सर्वोच्च न्यायालयानं SIR मोहिमेबाबत महत्त्वाचा निकाल देत ही मोहीम पूर्णपणे वैध असल्याचं म्हटलंय. न्यायालयानं स्पष्ट केलंय की निवडणूक आयोगाकडे नागरिकत्वाची पडताळणी करण्याचा अधिकार आहे, पण हा अधिकार फक्त मतदार यादींमध्ये नावांचा समावेश करण्यापुरता किंवा यादीतून नावं वगळण्यापुरताच मर्यादित आहे. न्यायालयानं हे स्पष्ट केलंय की एखाद्या व्यक्तीचं नाव मतदार यादीतून वगळलं जाणं याचा अर्थ हा होत नाही की ती व्यक्ती भारताची नागरिक राहिली नाही. SIR बाबत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं हे निरीक्षण सर्वात महत्त्वाचं मानलं जातंय. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या कारवाईला वैध ठरवताना म्हटलंय की मागच्या 4 दशकांपासून मतदार यादीची संपूर्ण पडताळणी झाली नव्हती. या दरम्यान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर नावांचा समावेश झाला होता. तसंच त्यातून नावं वगळण्यातही आली होती. वेगानं होणारं शहरीकरण आणि स्थलांतरामुळे अनेकदा यादीमध्ये दुबार नोंदीची शक्यता निर्माण झाली होती, असं न्यायालयाचं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की समजा एखाद्या व्यक्तीनं सादर केलेली कागदपत्र विश्वासार्ह नाहीत असं आढळून आलं किंवा त्यातून काही संशय निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. पण नाव वगळण्याचा अर्थ हा होत नाही की संबंधित व्यक्ती भारताची नागरिक नाही. नागरिकतेबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अंतिम नसतो. अशा प्रकरणांबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त नागरिकत्व कायद्यानुसार नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे असतो, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. थोडक्यात काय तर न्यायालयानं हे स्पष्ट केलंय की मतदान यादीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत, पण याला नागरिकतेचा पुरावा मानला जाऊ नये असं न्यायालयाचं म्हणणं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिला ज्यावर अनेकांची प्रतिक्रिया आली आहे. SIR विरोधात न्यायालयात केस लढणारे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट योगेंद्र यादव यांनी यावरून थेट भाजपवर निशाणा साधलाय. योगेंद्र यादव म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर कोणतंही आश्चर्य वाटलं नाही, कारण हा निकाल खूप आधीच निश्चित झाला होता.
योगेंद्र यादव यांनी दावा केलाय की आता मतदान करण्यासाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही हे सत्ताधारी भाजप ठरवणार आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सुद्धा न्यायालयाच्या या निकालावर टीका केली आहे. या न्याय व्यवस्थेसाठी काळा दिवस असल्याचे ते म्हणाले. अनेक राज्यांमध्ये एसआयआरच्या आधारे निवडणुका पार पडल्या. पक्षपाती असलेल्या निवडणूक आयोगानं कोणत्याही पारदर्शकतेशिवाय 10% जास्त मतदारांची नावं वगळली असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर टीका होत असताना भाजपकडून याचं समर्थन केलं जात आहे. भाजपनं या निकालाचं स्वागत करताना काँग्रेस आणि विरोधी पक्षांना टार्गेट केलं. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने एसआयआरची प्रक्रिया पूर्णपणे संविधानाच्या अंतर्गत आहे हे मान्य केलंय. घुसखोरांचं रक्षण करणाऱ्या इंडिया अलायन्सचं खरं स्वरूप आज उघड झालं अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. एकूणच काय तर एसआयआर मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो फार महत्त्वाचा आहे. न्यायालयाने ही प्रक्रिया पूर्णपणे वैध ठरवताना निवडणूक आयोगाच्या मर्यादा काय आहेत ते सुद्धा स्पष्ट केलंय. विरोधकांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग पक्षपाती असून न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजनक आहे, तर दुसरीकडे भाजपनं याचं स्वागत करताना विरोधकांवर वार केला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? एसआयआर मोहीम योग्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.